पद्धत तयार होतो आणि मिठणीचं बाष्प तयार होईल ते फॅनने बाहेर फेकलं जातं आणि नंतर मग त्यातले पदार्थ वाळायला सुरुवात होते आणि ह्या पद्धतीने तुम्ही त्यांना पूर्ण पॅकिंग करून डब्यामध्ये पॅकिंग करून किंवा त्यातले हवा काढून जे पॅकिंग करतात ना शब्द विसरले त्याला, तर तुम्ही त्या पद्धतीने पॅकिंग करून जरी ठेवले तरी तुम्ही ते विकू शकता मार्केटमध्ये. तुम्हाला असं मी पावडर्स करून विका आणि मग लोकांना उपयोग सांगायचे बाबा तुमच्या ह्या सीझनला ही भाजी मिळते ना, नंतर मिळत नाही, मग आता पावसाळ्यात टोमॅटो मान झालेली ना, आम्ही वाळवले टोमॅटो वापरले. हां, मग ते बाहेर आपण जेव्हा वाळवतो ना तर त्याचा वास आणि कलर थोडा चेंज होतो. पण हे सोलर ड्रायरमध्ये धूळ पण बसत नाही, त्यामुळे कलर पण नाही आणि वास त्यातला त्यातच राहतो त्याचा, त्यामुळे वास पण उडून जाण्याची शक्यता नाही. मग ते टेस्ट तशीच राहते. चिकू पपई आहे, चिकू जर तुम्ही वाळवून ठेवले आणि नंतर पण पाहुणे आले तर तुम्ही मिक्सरला लावले दुधामध्ये मिल्कशेक तुम्ही करून देऊ शकता. मुलं आहेत घरामध्ये वेगवेगळ्या फळं तुम्ही वाळवून त्याचाच मिल्कशेक तुम्ही जर करून दिला तर तो सुद्धा तुम्हाला उपयुक्त आहे. मग असे वेगवेगळ्या आम्ही कोर्सेसची माहिती देतो.